नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 ऑगस्ट 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र मघा आहे. योग वरीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो किस्तू आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:16 ते 10:54 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:08 ते 3:46 आणि यमगंड काळ पहाटे 6:02 ते 7:39 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र केतू बरोबर युद्ध योग करेल. मंगळाबरोबर लाभयोग करेल. हर्षल बरोबर केंद्र करेल. आजच्या दिवशी बुध आणि शुक्राचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रेमसंबंध आणि भावनिक बाबतीत थोडंसं सावध राहणं आवश्यक ठरेल. आज चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या केतूबरोबर युतियोग करेल. मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करत आहे. त्याचप्रमाणे आज बुध आणि शुक्र यांचाही लाभ योग होत असल्यामुळे काही बाबतीत सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आज तुमच्या काही कल्पना किंवा अंदाज योग्य ठरू शकतात. काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असाल तर त्या माध्यमातून काही समाधानकारक अनुभव मिळू शकतात. मात्र जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या कारणावरून वादविवाद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. भावनेच्या भरात एखादी गोष्ट बोलणं टाळा. गर्भवती महिलांनीही आज स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं. आजचा संदेश: आज लाभाच्या संधी मिळतील, मात्र नात्यांमध्ये प्रतिक्रिया देण्याआधी थोडा विचार करा. वृषभ राशीकरता आजचा दिवस घर, कुटुंब, नातेसंबंध आणि काही चांगल्या लाभाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहणार आहे. विशेष म्हणजे येणारे 2 ते 3 दिवस प्रेम संबंधाच्या बाबतीत सकारात्मक ठरू शकतात. आज चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत असून केतू बरोबर महत्त्वपूर्ण योग तयार करत आहे. तृतीय स्थानातील बुध आणि पंचम स्थानातील शुक्र यांच्यामध्येही अनुकूल योग तयार होत आहे. आज घरातील व्यक्तींच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. कुटुंबामध्ये एखाद्या छोट्या कारणामुळे मतभेद किंवा वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे बोलताना संयम ठेवा आणि छोट्या गोष्टी वाढवू नका. दुसरीकडे काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर येणारे 2 ते 3 दिवस नातं अधिक मजबूत करण्यासाठी उत्तम ठरते. नवीन रिलेशनशिप सुरू होण्याच्या दृष्टीनेही हा कालावधी अनुकूल राहू शकतो. विद्यार्थी वर्ग आणि गर्भवती महिलांसाठीही दिवस एकंदरीतच चांगला राहील. आजचा संदेश: आज घरातील छोट्या मतभेदांकडे दुर्लक्ष करा. नात्यांच्या बाबतीत येणारा काळ अधिक सकारात्मक ठरू शकतो. मिथुन राशीकरता आजचा दिवस धावपळ, प्रवास आणि महत्त्वाची कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीने ॲक्टिव्ह राहणार आहे. काही उत्तम लाभ मिळू शकतात, मात्र स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं ठरेल. आज चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या केतूबरोबर युती योग करत आहे. मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करत असून हर्षल बरोबर केंद्र योग तयार होत आहे. आज फिरणं किंवा प्रवास जास्त होण्याची शक्यता आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल आणि महत्त्वाची कामं पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. काही प्रलंबित कामं पूर्णत्वाला जाऊ शकतात आणि काही चांगले लाभही मिळू शकतात. मात्र भावनांच्या भरात निर्णय घेऊ नका. एखाद्या गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया दिल्यामुळे अनावश्यक वाद निर्माण होऊ शकतो. घरातील व्यक्तींच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागू शकेल. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी चांगला,
शुभफलदायी असणाऱ्या फक्त भावनिक संतुलन मात्र कायम ठेवा. आजचा संदेश: आज तुमची सक्रियता काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल. फक्त भावनेच्या भरात घेतलेला निर्णय टाळा. कर्क राशीकरता आजचा दिवस आर्थिक व्यवहार आणि खर्चाच्या दृष्टीने थोडा सावध राहण्याचा आहे. मात्र येणारे 2 ते 3 दिवस रखडलेली कामं आणि महत्त्वाची कागदपत्री कामं मार्गी लावण्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. आज चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या केतूबरोबर युती योग करत आहे. लाभ स्थानातील हर्षलबरोबर चंद्र लाभ योग तयार करत आहे. त्याचप्रमाणे तुमच्याच राशीतील बुध आणि तृतीय स्थानातील शुक्र यांच्यामध्ये लाभ योग तयार होत आहे. आज पैशाचे व्यवहार जपून करणं आवश्यक राहील. अनावश्यक किंवा अनपेक्षित खर्च होऊ शकतात, त्यामुळे आज मोठी गुंतवणूक करण्याची घाई करू नका. आर्थिक बाबतीत एखादा निर्णय घेताना सर्व गोष्टी व्यवस्थित पडताळणी करून पहा. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र सकारात्मक बाब म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही रखडलेली कामं पूर्णत्वाला जाऊ शकतील. कागदोपत्री व्यवहार किंवा प्रलंबित प्रक्रियांना गती मिळण्याची शक्यता राहील. आजचा संदेश: आज पैसा जपून हाताळा. रखडलेल्या कामांना लवकरच सकारात्मक गती मिळू शकते. सिंह राशीकरता आजचा दिवस भावनांवर नियंत्रण ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. दिवसामध्ये चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र भावनेच्या भरात जाऊन घेतलेला निर्णय किंवा अनावश्यक वाद तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. आज चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या केतूबरोबर युती योग करत आहे. मंगळाबरोबर चंद्र लाभ योग करत असून दशम स्थानातील हर्षलबरोबर केंद्र योग तयार करत आहे. त्याचप्रमाणे बुधाशी संबंधित अनुकूल योगही आज प्रभावी राहतील. आज तुमचा मूड आणि मानसिकता थोडी बदलती राहू शकते. स्वतःच्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. विशेषतः वादविवादापासून शक्य तितकं दूर राहणं फायद्याचं ठरेल. दुसरीकडे काही चांगले आर्थिक आणि व्यावहारिक लाभ मिळू शकतात. कामाच्या बाबतीतही सकारात्मक हालचाली दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं किंवा प्रवास जास्त होण्याची शक्यता आहे. आजचा संदेश: आज परिस्थितीपेक्षा तुमची प्रतिक्रिया अधिक महत्त्वाची ठरेल. शांत राहिला तर दिवसाचा चांगला फायदा घेता येईल. कन्या राशीकरता आजचा दिवस मानसिक अस्वस्थता आणि थोडा खर्च वाढवू शकतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा महत्त्वाचे व्यवहार आज टाळणं चांगलं. मात्र येणारे 2 ते 3 दिवस आर्थिक बाबतीत महत्त्वपूर्ण ठरू शकतात. आज चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या केतूबरोबर युती योग करत आहे. भाग्यस्थानातील हर्षलबरोबर चंद्र केंद्र योग करत असून इतर ग्रहांमध्येही अनुकूल ग्रहयोग किंवा लाभ योग होत आहेत. आज मनावर थोडा ताण किंवा अस्वस्थता जाणवू शकते. एखाद्या छोट्या गोष्टीने वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. शक्यतो वादविवादांपासून लांब राहा. आज कोणतीही मोठी कमिटमेंट किंवा प्रॉमिस किंवा महत्त्वाचा आर्थिक व्यवहार करण्याची घाई करू नका. खर्चही अपेक्षेपेक्षा जास्त होऊ शकतो, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवा. दुसरीकडे काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः येणाऱ्या 2 ते 3 दिवस आर्थिक बाबतीत महत्त्वपूर्ण घटना घडवणारे ठरू शकतात. काही नवीन संधी किंवा रखडलेल्या आर्थिक बाबतीतील सकारात्मक हालचाल दिसू शकते. आजचा संदेश: आज मोठी कमिटमेंट टाळा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. पुढील काही दिवस आर्थिक संधीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. तुळ राशीकरता आजचा दिवस लाभाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. काही चांगले लाभ मिळू शकतात. मात्र मित्रपरिवार किंवा जवळपासच्या व्यक्तींबरोबर मतभेद निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. आज चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या केतूबरोबर युती योग करत आहे. अष्टम स्थानातील हर्षलबरोबर किंवा भाग्यस्थानातील मंगळाबरोबर चंद्राचे महत्त्वपूर्ण योग तयार होत आहेत. त्याचप्रमाणे बुधाशी संबंधित अनुकूल लाभ योगही आज प्रभावी राहणार आहेत. आज काही अपेक्षित किंवा अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेल्या कामामध्ये सकारात्मक हालचाल दिसून येईल. मात्र एखाद्या गोष्टीवरून मित्रपरिवार किंवा जवळच्या व्यक्तींबरोबर मतभेद होऊ शकतात. त्यामुळे स्वतःच्या बोलण्यावर किंवा प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवा. गेल्या 2 ते 3 दिवसात फिरणं किंवा कामानिमित्त प्रवास वाढू शकतो. त्याचबरोबर काही महत्त्वाची प्रलंबित कामंही मार्गी लागू शकतात. आजचा संदेश:
आज लाभ मिळेल, पण छोट्या मतभेदांमुळे चांगल्या नात्यांमध्ये अंतर निर्माण होऊ देऊ नका. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस करिअर आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काही नवीन आर्थिक संधी समोर येऊ शकतात, मात्र करिअरशी संबंधित मोठा निर्णय घेऊ नका. आज चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या केतूबरोबर युती योग करत आहे. सप्तम स्थानातील हर्षलबरोबर चंद्र केंद्र योग करत असून अष्टम स्थानातील मंगळाबरोबरही महत्त्वपूर्ण योग तयार होत आहे. भाग्यस्थानातील बुध आणि लाभस्थानातील शुक्र यांच्यामध्येही लाभ योग होत आहे. आज कार्यक्षेत्र आणि करिअरशी संबंधित कोणताही छोटा अथवा मोठा निर्णय घेण्याच्या आधी घाई करू नका. परिस्थितीचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांबरोबर मतभेद अथवा वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे आज स्वतःच्या बोलण्यावर आणि प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. दुसरीकडे आर्थिक बाबतीत काही नवीन आणि सकारात्मक संधी समोर येऊ शकतात. त्या भविष्यात उपयोगी ठरू शकतात. त्यामुळे त्यांचा शांतपणे अभ्यास करा. स्वतःच्या आरोग्याकडेही थोडं लक्ष द्या. आज करिअरमध्ये निर्णयापेक्षा निरीक्षण महत्त्वाचं राहील. समोर आलेल्या आर्थिक संधींचा शांतपणे अभ्यास करा. धनुराशीकरता आज भाग्याची साथ मिळेल आणि कार्यक्षेत्रातील काही अडकलेली कामं मार्गी लागू शकतात. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातला आज निर्णय घेण्याची घाई करू नका. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या केतूबरोबर युद्ध योग करत आहे. इतर ग्रहांबरोबर चंद्राचं केंद्र आणि अनुकूल योग तयार होत असल्यामुळे दिवस मिश्र पण महत्त्वपूर्ण राहणार आहे. आज काही चांगले लाभ मिळू शकतात आणि तुमचे अंदाजही बरोबर ठरू शकतात. भाग्याची साथ मिळाल्यामुळे अडकलेल्या कामांमध्ये सकारात्मक हालचाली दिसून येतील. विशेषतः कार्यक्षेत्राशी संबंधित काही प्रलंबित कामं मार्गी लागतील. मात्र भविष्यातील योजनांच्या संदर्भातला आज कोणत्याही मोठा निर्णय घेऊ नका. एखादी कल्पना चांगली वाटत असली तरी तिच्यावर लगेच आणि अंतिम शिक्कामोर्तब करण्याऐवजी थोडा वेळ द्या. प्रवास आणि धावपळ ही संभवते. आजचा संदेश: आज भाग्य काम पुढे नेईल, पण भविष्याचा मोठा निर्णय पूर्ण स्पष्टता मिळाल्यानंतरच घ्या. मकर राशीकरता आजचा दिवस थोडा सावध राहण्याचा आहे. विशेषतः आरोग्य, आर्थिक व्यवहार आणि वादविवाद या तिन्ही गोष्टींकडे लक्ष द्या. मात्र येणारे 2 ते 3 दिवस काही चांगले लाभ आणि भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या संधी देऊ शकतात. हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या केतूबरोबर युतियोग करत आहे. पंचम स्थानातील हर्षलबरोबर चंद्र केंद्र योग तयार करत आहे. सप्तम स्थानातील बुध आणि भाग्यस्थानातील शुक्र यांच्यामध्येही लाभ योग होत आहे. आज स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. छोट्या मोठ्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वादविवादापासून शक्य तितकं दूर राहणं महत्त्वाचं ठरेल. आर्थिक बाबतीत मोठी गुंतवणूक आज टाळलेली चांगली. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका किंवा भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेऊ नका. मात्र येणारे 2 ते 3 दिवस काही बाबतीत अतिशय महत्त्वपूर्ण ठरू शकतात. काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. भविष्यकालीन योजनांशी संबंधित काही नवीन कल्पना किंवा संधीही समोर येऊ शकतात. त्यांचा अभ्यास करूनच पुढील निर्णय घेऊ शकता. आजचा संदेश: आज जोखीम टाळा. नवीन पुढील काही दिवसांमध्ये मिळणाऱ्या संधींसाठी तयार व्हा. कुंभ राशीकरता आजचा दिवस वैवाहिक आणि प्रेमसंबंधाच्या दृष्टीने थोडा संवेदनशील राहणार आहे. छोट्या कारणामुळे मतभेद वाढू शकतात. त्यामुळे नात्यांमध्ये लवचिकता आणि संवाद ठेवणं सर्वात महत्त्वाचं ठरेल. आज चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या केतूबरोबर युती योग करत आहे. इतर ग्रहांमध्ये तयार होणारे लाभयोगही काही सकारात्मक परिणाम देतील. मात्र चंद्रकेतूचा प्रभाव नातेसंबंधामध्ये गैरसमज निर्माण करू शकतो. आज वैवाहिक जोडीदारावरचा एखादा छोट्या विषयावर मतभेद होऊ शकतात. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं पूर्णपणे ऐकून न घेता प्रतिक्रिया दिल्यास विषय वाढू शकतो. त्यामुळे बोलताना संयम ठेवा. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथेही गैरसमज किंवा भावनिक अंतर जाणवू शकतं. एखाद्या तात्पुरत्या मतभेदावरून नात्यामध्ये मोठा निर्णय घेऊ नका. दुसरीकडे काही महत्त्वाची कामं किंवा व्यवहार पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे नात्यांमधील तणावाचा परिणाम तुमच्या कामावर होऊ देऊ नका. आजचा संदेश:
आज नात्यात जिंकण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरेल. मीन राशीकरता आजचा दिवस आरोग्य, मानसिकता आणि महत्त्वपूर्ण निर्णयाच्या दृष्टीने सावध राहण्याचा आहे. मात्र येणारे 2 ते 3 दिवस आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि नातेसंबंधाच्या बाबतीत सकारात्मक बदल देऊ शकतो. हा चंद्र तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करत असून तिथेच असणाऱ्या केतूबरोबर युतियोग करत आहे. चतुर्थ स्थानातील मंगळाबरोबर चंद्र लाभयोग करत आहे. त्याचबरोबर बुध आणि सप्तमात स्थानातील शुक्र यांच्यामध्येही अनुकूल लाभयोग तयार होत आहे. आज तुमची मानसिकता नेहमीपेक्षा थोडी वेगळी किंवा अस्थिर वाटू शकते. त्यामुळे कोणताही छोटा किंवा मोठा निर्णय महत्त्वपूर्ण घाईघाईने घेऊ नका. विशेषतः भविष्यकालीन योजनांच्या बाबतीत अंतिम निर्णय आज घेणं टाळा. आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारींकडेही लक्ष द्या आणि अनावश्यक ताण घेऊ नका. मात्र येणारे 2 ते 3 दिवस काही बाबतीत सकारात्मक राहू शकतात. शेअर मार्केटशी संबंधित असाल तर अभ्यासपूर्वक केलेल्या व्यवहारातून काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. कागदपत्रे व्यवहारांना चालना मिळू शकते. वैवाहिक आणि इतर महत्त्वाच्या नातेसंबंधामध्येही सुधारणा दिसून येऊ शकते. आजचा संदेश: आज निर्णय थोडा थांबवा. पुढील काही दिवस परिस्थिती अधिक स्पष्ट आणि अनुकूल करू शकतात. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 ऑगस्ट 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.